नमस्कार. जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. महायुतीमध्ये होणार पुन्हा महाभूकंप. अजित पवार गटाला बसणार पुन्हा मोठा धक्का. महायुतीमधील अंतर्गत वाद आला चव्हाट्यावर. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे आणि यातच अनेक विषयावरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारवरती टीका करताना पाहायला मिळत आहे आणि यातच महायुतीमधील अंतर्गत वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक जण तुतारी वाजवण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे आणि त्यातच समरजित गाडगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनीही तुतारी हाती घेण्याचा इशारा दिला आहे. रामराजे निंबाळकर हे गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि त्यांनी त्या प्रकारचं आज एक संतापजनक विधानही केलं आहे. रणजित नाईक निंबाळकर व जयकुमार गोरेंबाबत रामराजे निंबाळकर यांची नाराजी आहे. त्यामुळे भाजपच्या रणजित नाईक निंबाळकर व जयकुमार गोरेंबाबत त्यांची तक्रार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत आणि या दहशतीला सपोर्ट करू नका एवढीच त्यांची तक्रार आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तेवढं आपण सांगून बघू, जर फरक पडला तर ठीक, नाहीतर आपल्याला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही, असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. त्यामुळे जर त्यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला तर अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला काय वाटतं? महायुतीमध्ये चालू असलेल्या या अंतर्गत राजकारणामुळे महायुतीमधील नेते अस्वस्थ आहेत की नाही, ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या रय्या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.